नमस्कार श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात प्रेमाची अनोखी कहाणी भाग 44. हॉलमध्ये 2 मजली अशी बसण्याची सोय असल्यामुळे पाहुण्यांना बसण्यासाठी वेगळी राखीव जागा होती. सर्व हॉलमध्ये आल्यानंतर शेवटी ज्याची सर्व आतुरतेने वाट पाहत होते तो आजच्या कार्यक्रमाचा चीफ गेस्ट बॅरिस्टर विक्रमादित्य राठोड याची गाडी कॉलेजमध्ये दाखल झाली. त्याच्यासोबत शालिनी व आशुतोष गाडीतून उतरले. आज विक्रमने ब्ल्यू कलरचा 3 पीस सूट घातला होता. केस व्यवस्थित सेट केले होते. हातात महागडे वॉच होते. शालिनीने क्रीम कलरचा सॅटनचा लॉंग 1 पीस घातला होता, तर आशुतोषने राखाडी कलरचा सूट घातला होता. तिघेही अगदी रॉयल दिसत होते. प्रत्येकाला त्यांचा हेवा वाटत होता. रोज सर्वांसोबत हसत खेळत राहणारी शालिनी आज वेगळी भासत होती. श्रीमंती त्यांच्या चेहऱ्यावर झळकत होती. सर्वजण स्टेजवर बसले होते. आता कार्यक्रमाला सुरुवात झाली. अजिंक्य त्याच्या कामात व्यस्त होता. शालिनीची नजर त्याच्यावर होती, तर विक्रमची नजर अदितीला शोधत होती, परंतु ती त्याला कुठेच दिसत नव्हती. त्याची नजर मुली जिथे बसल्या होत्या तिथे गेली, तर सर्व मुली त्यालाच एकटक पाहत होत्या. तसे त्याने नजर वळवली. तितक्यात एक स्टुडंट स्टेजवर आला व बोलायला सुरुवात केली. नमस्कार मित्रांनो, आज मी आपल्या कॉलेजच्या सर्व विद्यार्थ्यांतर्फे इथे उपस्थित मान्यवरांचे स्वागत करतो, जे आपला अमूल्य वेळ काढून इथे उपस्थित राहिले आहे. तसे सर्वांनी टाळ्या वाजवायला सुरुवात केली. आज आपल्या सर्वांचे लाडके प्रोफेसर देसाई हे रिटायर्ड होणार आहे. त्यांच्या जाण्याने कॉलेजला कधीही न भरून येणारे नुकसान होणार आहे. तरीही आम्हाला त्यांचा सहवास लाभला यासाठी आम्ही स्वतःला खूप भाग्यवान समजतो. आज मी त्यांचं स्वागत करायला आमंत्रित करतो आजचे आपले चीफ गेस्ट बॅरिस्टर विक्रमादित्य राठोड यांना. मी विनंती करतो की त्यांनी इथे येऊन 2 शब्द बोलावे. तो मुलगा म्हणाला. तसा विक्रम उभा राहिला. सर्वांनी टाळ्या वाजवायला सुरुवात केली. आज इथे उपस्थित सर्वांना हेच वाटत असेल की मी इथे तुमच्यासमोर उभा आहे. ते फक्त यामुळे कारण माझ्या नावासमोर राठोड हे सरनेम आहे, तो म्हणाला. तसा अजिंक्य कान देऊन ऐकू लागला. अदितीचंही लक्ष त्याच्या बोलण्याकडे होतं. नाही, आज मी तुमच्यासमोर उभा आहे ते फक्त आणि फक्त प्रोफेसर देसाई सरांमुळे. आजही मला तो दिवस आठवतो जेव्हा सरांनी माझ्यावर हात उचलला होता, आणि तेव्हाच माझ्या आयुष्याला एक वेगळं वळण मिळालं होतं. काहीतरी करून दाखवण्याची जिद्द निर्माण झाली होती. मीच नाही तर कितीतरी मुलांना त्यांनी घडवलं आहे. राठोड कॉलेज त्यांचं आयुष्यभर ऋणी राहील. आज 25 वर्ष सरांनी या कॉलेजसाठी दिली आहे. त्यासाठी सरांची आठवण म्हणून आम्ही एक निर्णय घेतला आहे. दरवर्षी राठोड कॉलेज 100 मुलांना स्कॉलरशिप जाहीर करत आहे, तेही प्रोफेसर देसाई यांच्या नावाने. ही मुले अगदी मोफत आपल्या कॉलेजमध्ये शिक्षण घेतील, विक्रम म्हणाला. तसा सर्वांनी टाळ्या वाजवायला सुरुवात केली. सर्व मुले खूप खुश होते. ज्यासाठी अजिंक्य दिवस रात्र मेहनत घेत होता ते काम विक्रमने काही मिनिटात केलं होतं. त्याचा तर स्वतःच्या कानांवर
विश्वास बसत नव्हता. अदितीही खूप खुश होती. यार अजिंक्य, हा विक्रम राठोड दिसतो तितका वाईट नाही, रमेश म्हणाला. आता मी प्रोफेसर देसाई यांना स्टेजवर येण्याची विनंती करतो, सूत्रसंचालन करणारा मुलगा म्हणाला. तसे प्रोफेसर देसाई स्टेजवर आले. विक्रम त्यांच्या पाया पडला. अदितीला आज आपल्या बाबांचा खूप अभिमान वाटत होता. आज खऱ्या अर्थाने प्रोफेसर यांच्या आयुष्याचं सार्थक झालं होतं. आज त्यांच्या नावाने कितीतरी गोरगरीब मुलं शिक्षण घेणार होते. आज मला तुमचा खूप अभिमान वाटतो, प्रोफेसर भावूक होत म्हणाले. आज मी जे काही आहे ते फक्त तुमच्यामुळे. माझी फक्त तुम्हाला एक विनंती आहे. जेव्हा कधी राठोड कॉलेजला तुमची गरज असेल तेव्हा तुम्ही कायम आमच्यासोबत राहा, विक्रम म्हणाला. नक्कीच, हे कॉलेज माझं दुसरं घर आहे. मी माझ्या घराला कधीही अंतर देणार नाही, प्रोफेसर म्हणाले. विक्रमने त्यांना पुष्पगुच्छ व ट्रॉफी देऊन सत्कार केला. सर्वांनी टाळ्या वाजवल्या. सर प्लीज आमच्यासाठी 2 शब्द बोला ना. आता पुन्हा तुमचं लेक्चर ऐकायला मिळणार नाही, सूत्रसंचालन करणारा मुलगा म्हणाला. तसे सर्वजण हसले. विक्रम त्याच्या जागेवर बसला. प्रोफेसर देसाई माईक जवळ आले. आधी मुलांना माझं लेक्चरचा कंटाळा येत होता आणि आज मला लेक्चर देण्याची विनंती करत आहे, प्रोफेसर म्हणाले. तसे सर्वजण हसले. आज तुम्हा सर्वांना सोडून जाताना मला खूप वाईट वाटत आहे, परंतु नाईलाज आहे. माझी तुम्हा सर्वांना एक विनंती आहे. आयुष्यात फक्त चांगले वकीलच नाही तर एक चांगला नागरिक बनवून दाखवा, जेणेकरून सर्वांना तुमचा अभिमान वाटेल, जसा आज मला मिस्टर विक्रम राठोड यांचा वाटत आहे. त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून खूप पुढे जा. याच्या पुढे त्यांना काही बोलायला जमले नाही. ते खूप भावूक झाले होते. त्यांनी त्यांचं भाषण संपवलं व आपल्या जागेवर जाऊन बसले. खूप मुलांचे डोळे पाणवले होते. नंतर सर्व मान्यवरांनी स्पर्धेत जिंकलेल्या मुलांचा सत्कार केला. जास्त बक्षिसे अजिंक्यच्या वाट्याला आली होती. सर्व मुलं त्याच्या नावाचा जयघोष करत होते. आणि आता लास्ट अवॉर्ड, ज्याची सर्व उत्सुकतेने वाट पाहत आहे. या वर्षीचा द स्टुडंट ऑफ द इयर कोण असेल? एनी गेस्ट? सूत्रसंचालन करणारा मुलगा म्हणाला. त्याचे सर्वांनी अजिंक्यच्या नावाचा जयघोष केला. शालिनीही मोठमोठ्याने ओरडत होती. विक्रमने रागात तिच्याकडं पाहिलं, तशी ती शांत बसली. तर या वर्षीचा द स्टुडंट ऑफ द इयर हे अवॉर्ड जात आहे द वन अँड ओनली, आपल्या कॉलेजची आन बान और शान, अजिंक्य मानेला, तो मुलगा म्हणाला. त्याचं सर्व मुलांनी टाळ्या वाजवायला सुरुवात केली. आणि हे अवॉर्ड देण्यासाठी मी आमंत्रित करतो बॅरिस्टर विक्रमादित्य राठोड यांना, जे 6 वर्षांपूर्वी आपल्या कॉलेजमधील स्टुडंट ऑफ द इयर किताब जिंकले होते. तसा विक्रम नाखुशीने उठून उभा राहिला. अजिंक्य स्टेजवर आला व शालिनीला पाहून हसला. आशुतोषला हे अजिबात आवडलं नाही. विक्रमने त्याला ट्रॉफी दिली. तसे मुलांनी टाळ्यांचा कडकडाट केला. विक्रम जाण्यासाठी वळला. तसे अजिंक्यने त्याला रोखलं. थँक्यू सर, अजिंक्य म्हणाला. परंतु विक्रम काहीही न बोलता निघून गेला. अदितीला खूप आनंद झाला होता. तिने तिच्या हातातील लॉकेटवर एक नजर टाकली. आता सर्व पाहुणे स्टेजच्या खाली उतरले व खुर्चीवर बसले होते. गॅदरिंगला सुरुवात करण्यात आली होती.
मुलांना एन्जॉय करता यावे म्हणून प्रोफेसर देसाई निघून गेले होते. त्यांना माहीत होतं मुले त्यांच्यासमोर बिचकून राहतात, म्हणून ते गॅदरिंगला कधीही थांबत नसत. मुलं आता आपापली कला सादर करत होते. विक्रमची नजर अजूनही अदितीला शोधत होती, परंतु ती त्याला कुठेच दिसली नाही, कारण ती नताशासोबत बॅकस्टेज होती. आता नताशा तिच्या ग्रुपसोबत स्टेजवर आली व गाणं सुरू झालं. नताशा खूप सुंदर डान्स करत होती. तिने सिल्वर आणि पिंक कलरचा घागरा चोली घातली होती, ज्यात ती खूप सुंदर दिसत होती. भैया, ही माझी फ्रेंड आहे नताशा. काय सुंदर डान्स करते ना, शालिनी आशुतोषला म्हणाली. मला तुझ्या फ्रेंडमध्ये काही इंटरेस्ट नाही, आशुतोष म्हणाला. इंटरेस्ट घेऊ पण नको, तुझी होणारी भाभी आहे ती, विक्रम म्हणाला. तशी शालिनी शॉक झाली. म्हणजे भाईला नताशा आवडते? नताशा माझी होणारी भाभी आहे, शालिनी खुश होत म्हणाली. विक्रम हा नताशा आणि विनयबद्दल बोलत होता, परंतु शालिनीला वाटलं की विक्रम जिच्यावर प्रेम आहे ती नताशा आहे. ती विक्रमला काही विचारणार तितक्यात टाळ्यांचा कडकडाट झाला. डान्स संपला होता. आता विक्रम खूप बोर झाला होता. त्याला अदिती दिसली नाही म्हणून आधीच तो वैतागला होता. इतका वेळ तो फक्त तिच्यासाठी थांबला होता. तुम्ही एन्जॉय करा, मी निघतो, विक्रम म्हणाला. कम ऑन भैया, थांबा ना, शालिनी म्हणाली. भाई बरोबर बोलत आहे, मलाही आता बोर होत आहे. भाई, मला कंपनीत काम आहे, मी निघतो, असं बोलून आशुतोष उठला व निघूनही गेला. तितक्यात विक्रमचा फोन वाजला. त्याने कॉल रिसीव केला, परंतु तोपर्यंत म्युझिक ऑन झालं होतं. तो फोन घेऊन बाहेर जाणार तितक्यात त्याची नजर स्टेजवर गेली आणि त्याचा फोन तसाच हातात राहिला. ब्ल्यू कलरच्या साडीमध्ये अदिती स्टेजवर उभी होती. हृदयातील घालमेल तिच्या चेहऱ्यावर दिसत होती. अजिंक्यचं लक्ष तिच्याकडे गेलं. तिच्या हातात माईक होता. विक्रमला तर सर्व जगाचा विसर पडला होता. ब्ल्यू कलरच्या साडीत ती खूप सुंदर दिसत होती. हा कलर विक्रमचा फेवरेट होता आणि आज त्यानेही नकळत त्याच कलरचा सूट घातला होता. विक्रम तसाच खुर्चीवर बसून तिला एकटक पाहत होता. जिला पाहण्यासाठी त्याचे डोळे तरसले होते ती त्याच्या समोर उभी होती, म्हणून तो डोळे भरून तिला पाहत होता. आता म्युझिक चालू झाले होते आणि अदितीने गाणे गायला सुरुवात केली. अदिती गोड आवाजात गात होती. विक्रमला तर तिच्या सौंदर्याचं, तिच्या आवाजाचं वेड लागलं होतं. भाई, ही माझी फ्रेंड आहे अदिती आणि नताशाची मैत्रीण, शालिनी म्हणाली. पण विक्रमचं लक्ष नव्हतं. अजिंक्यची तर तीच अवस्था झाली होती. त्याचं लक्ष अदितीच्या गळ्याकडे गेलं. तसा त्याचा आनंदाला पारावारा उरला नाही. तो तर आनंदाने नाचू लागला, कारण अदितीने त्याने दिलेलं लॉकेट घातलं होतं. याचा अर्थ तिने अजिंक्यच्या प्रेमाचा स्वीकार केला होता. गाणं संपलं तसं सर्वांनी टाळ्या वाजवायला सुरुवात केली. मुलं वन्स मोर करत ओरडत होती. अदितीला खूप लाजल्यासारखं झालं. तिने एक नजर अजिंक्यकडे पाहिलं व निघून गेली. तशी नताशाने तिला घट्ट मिठी मारली. तिला माहीत होतं अदितीने हे सॉन्ग अजिंक्यसाठी गायलं आहे, म्हणून ती खुश होती. आता सर्व हॉलच्या बाहेर आले. संध्याकाळ झाली होती. पार्टीसाठी सर्वजण जमले होते. विक्रमही पाहुण्यांसोबत गप्पा मारत होता, तर अदिती नताशा सोबत होती. तितक्यात
अजिंक्य दोघींच्या जवळ आला. नताशा, मला माहीत नव्हतं तुझी फ्रेंड इतकी सुंदर गाणं गाते. अजिंक्य अदितीकडे पाहत म्हणाला. तशी ती लाजली. मग फ्रेंड कोणाची आहे? पण तिने हे सॉन्ग कोणासाठी गायलं ते नाही विचारणार? नताशाने विचारलं. त्यात विचारायचं काय? मला माहीत आहे अदितीचा साजन कोण आहे ते. अजिंक्य तिच्या डोळ्यात पाहत म्हणाला. आज मी खूप खुश आहे अदू. पार्टीनंतर माझ्यासोबत येशील? मला तुझ्यासोबत बोलायचं आहे. अजिंक्य हळूच म्हणाला. मी नताशासोबत तिच्या घरी जाणार आहे. तिला विचारावं लागेल. अदिती म्हणाली. त्याची काळजी तू करू नको. ती नाही बोलणारच नाही. अजिंक्य म्हणाला. तितक्यात विक्रमची नजर त्या दोघांवर गेली. अदितीला असं अजिंक्यसोबत बोलताना पाहून त्याला खूप राग येत होता. चला ना भाई, मला तुम्हाला माझ्या फ्रेंडसोबत भेटवायचं आहे, शालिनी म्हणाली व विक्रमला हाताला धरून घेऊन गेली. अजिंक्यही त्याच्या मित्रांसोबत बोलायला गेला. ह्या माझ्या फ्रेंड्स आहेत. ही टीना आणि ही मोनिका. मोनिकाला तुम्हाला भेटायचं होतं, शालिनी म्हणाली. हाय. विक्रमने हात पुढे केला. तसा मोनिकाच्या आनंदाला पारावारा उरला नाही. तिने खुशीतच त्याचा हात हातात घेतला. नाईस टू मीट यू सर. बाय द वे, मी कशी दिसते? मोनिका म्हणाली. तसा शालिनी आणि टीनाने डोक्याला हात लावला. ब्युटिफुल. विक्रम गालात हसत म्हणाला. हॅलो सर, टीना म्हणाली. तुम्हीसुद्धा खूप सुंदर दिसत आहात, विक्रम म्हणाला. तशी टीनाही खुश झाली. चला भाई, मला तुम्हाला माझ्या खास फ्रेंड्सला भेटवायचं आहे, शालिनी म्हणाली व त्याला अदिती आणि नताशाच्या दिशेला घेऊन गेली. हॅलो अदिती, शालिनी म्हणाली. हाय, अदिती म्हणाली. तशी तिची नजर विक्रमवर गेली. तो एकटक तिलाच पाहत होता. हे माझे भाई आणि ही अदिती, शालिनीने ओळख करून दिली. हॅलो. विक्रमने हात पुढे केला. तसा अदितीने शेक हँड करण्यासाठी हात पुढे केला. विक्रमने तिचा हात हातात घेतला व पुन्हा तिच्यामध्ये हरवला. नताशा, तू माझ्यासोबत चल. शालिनी तिचा हात पकडून तिला घेऊन गेली. काय झालं? मला असं अचानक का घेऊन आली? नताशाने विचारलं. आधी मला सांग, तू मला सांगितलं का नाही? तू माझी होणारी भाभी आहे. मला भाईने सर्व सांगितलं आहे, शालिनी म्हणाली. तशी नताशा विचारात पडली. म्हणजे विनयने विक्रमला सांगितलं तर? ओ गॉड, या विनयच्या पोटात काहीच कसं राहत नाही, नताशा मनात म्हणाली. काय विचार करत आहात भाभी? शालिनी तिला चिडवत होती. ऐक ना शालू, प्लीज कोणाला सांगू नको ना. इथे कोणाला माहीत नाही, प्लीज, नताशा म्हणाली. ओके, नाही सांगणार. परंतु माझ्या भाईला जास्त वाट पाहायला लावू नका हा, शालिनी म्हणाली व दोघी अदिती जवळ निघाल्या. सर, माझा हात. विक्रमने अजूनही अदितीचा हात हातात घेतला होता. ओ सॉरी मिस अदिती, आम्हाला माहीत नव्हतं की तुम्ही इतक्या सुंदर गातात. आय एम इम्प्रेस. आम्ही तर तुमचे फॅन झालोत, विक्रम म्हणाला. मला गाणं गायला आवडतं, पण मी कधी स्टेजवर गायली नाही. ही पहिलीच वेळ होती. ते लास्ट इयर आहे ना, म्हणून, अदिती म्हणाली. तुमचं तर हे फर्स्ट इयर आहे, विक्रमने विचारलं. ते मी. अदिती काही बोलणार, शालिनी आणि नताशा आल्या. भाई, आता तुम्ही फक्त अदितीला भेटणार का? नताशाकडे तुमचं लक्षही नाही, शालिनी म्हणाली. ह्यांना कसं विसरेल? ह्या तर आता आपल्या फॅमिली मेंबर होणार आहे, विक्रम म्हणाला. तशी नताशा लाजली. शालिनीही खुश झाली. तिला नताशा आवडत होती आणि आता ती तिची भाभी बनून येणार म्हणून ती खूप खुश होती.
क्रमश. पुढील भाग ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.